जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे। जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे। गुड आफ्टरनून मित्रांनो, दरवेळेलाच मी म्हणत असतो तसं प्रश्नोत्तरांनी आपण सेशन घेतलं तर आपल्याला एक्झॅक्टली जो विषय आपल्या मनात असतो, जे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात त्याच्यापर्यंत थेट पोचता येत असतं। त्यामुळे मग दरवेळेला खरं तर मी म्हणत असतो आपल्याला की प्रश्नोत्तर असतील तर प्रश्न काढा आणि प्रश्नांवरती आपण बोलूया। पण बऱ्याचदा मला लक्षात येतं की प्रश्न काढणं हे काही तितकंसं होत नाही आहे। मग कदाचित त्याला विचार प्रक्रिया अजून नीट सुरू झाली नाही असं कदाचित असू शकतं। कित्येक वेळेला प्रश्न सुचलेले असतात पण आयत्या वेळेला ते आठवत नाहीत। कित्येक वेळेला आपल्याला असं वाटत राहत बोलू का नको, मी काहीतरी फालतू प्रश्न विचारला असं व्हायला नको, उगाच वेळ जायला नको, अशा काहीतरी मनातल्या कारणांमुळं प्रश्न असून सुद्धा प्रश्न विचारले जात नाहीत। मग मला असं वाटलं होतं की प्रश्न आणि उत्तर दोन्हीच खरं म्हणजे मी देऊ शकतो तसं पाहिलं असतं। कारण प्रश्न कोणते असतात हे अनेक वर्ष मी ऐकत आलेलो आहे आणि त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा त्या प्रश्नानुसार देता येत असतात। सारंग सर मला म्हणले की त्यांनी त्याचा विचार केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याही मनात काही प्रश्न त्यांनी काढून ठेवलेले की काय प्रश्न साधारणतः असतात। ते ठरलेले साधारणतः प्रश्न असतात, काही फार मोठे अवघड प्रश्न असे नसतात। तर त्यामुळे जर तुमच्या मनात तुम्ही काढलेले असतील तर मध्ये मध्ये तुम्ही अर्थातच विचारा, तुम्हाला जर वाटत असेल तर। पहिले तर तुमच्या मनात काय असेल तर विचारा। किंवा प्रश्नांचा क्लू मिळाल्यानंतर, म्हणजे समजा सारंग सरांनी एक प्रश्न विचारला, मग मनात त्याला धरूनच दुसरा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला, त्याला धरून माझ्या मनामध्ये काही प्रश्न आला, म्हणजे ही प्रश्नांची मालिका किंवा लिंक आपल्याला आपोआप ती मिळत राहते आणि म्हणून एका प्रश्नातनं अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं अशा प्रकारचा प्रोसेस किंवा प्रक्रिया चालू राहू शकते। तर एखाद्या प्रश्नाची सुरुवात करूया। सारंग सर विचारतात तो प्रश्न, बघूया आपण कुठला आहे। माझा प्रश्न असा आहे की अल्कोहोलिक लोकांसाठीच असं नाही, पण तो सर्वत्रच हा प्रश्न पडलेला असतो जगात सर्व लोकांना, आणि त्यांना ते अडचणी वाटत असतात आणि त्या संकटांमुळे नैराश्य किंवा चिडचिड होणं, राग येणं, ह्या सगळ्या या जास्तीत जास्त निगेटिव्ह भावना त्या गोष्टींमुळे येत असतात की जीवनात काहीतरी हवं आहे आणि ते मिळत नाही। ते काय फक्त व्यसनी लोकांपुरतंच नाही आहे, तर अनेकांना तशा गोष्टी करतात ज्याचा आपण साध्या शब्दात असं म्हणत असतो की जगी सर्व सुखी असा कोण आहे। बरोबर, सगळी सुखं सगळ्यांना मिळत नाही आणि बरेचदा व्यसनी लोकांमध्ये हे आढळतं की ते हट्टीपणा असल्यामुळे की नाही अमुकच घडलं पाहिजे तर मग माझ्या लाईफला काहीतरी अर्थ आहे किंवा मग मला सोबत राहावंसं वाटेल, असं जे असतं। तर आपली जी प्रार्थना आहे की कुठली परिस्थिती आपण बदलू शकत नाही, त्यासाठी प्रसन्नता आम्हाला मिळू दे किंवा दे असं म्हणतं देवाला, आणि कुठली परिस्थिती बदलू शकतो त्यासाठी धैर्य दे आणि याचं ज्ञान आम्हाला दे। तर साधारण तुम्ही तुमच्या अशा जनरल काय सांगाल की कुठली परिस्थिती बदलता येईल आणि कुठली नाही? याचं उत्तरच आहे बघा मुळात की आपल्या अवतीभोवती काही ना काही प्रकारची परिस्थिती सगळ्यांच्याच असते। प्रश्न असा असतो की त्या परिस्थितीकडे मी कसा बघतो आहे आणि मला त्या परिस्थितीमधनं काय अपेक्षित आहे, मला काय हवं आहे। त्यातला मुद्दा असा आहे मूळ की मी जो व्यक्ती आहे या माणसाला काहीतरी जन्मापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे गुण तयार होत गेलेले आहेत। ते गुण काही वेळेला असं म्हणतात तसं की पूर्वजांपासून वाहत आलेल्यापैकी काही आहे। हळूहळू मी लहानाचा मोठा होत गेलो तेव्हा माझ्यावर जे शिक्षण मला मिळालं, संस्कार झाले, मी जे पाहिलं ऐकलं, या सगळ्यातनं मी काहीतरी घेतलं, त्याच्यामधूनही काहीतरी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडली, काही गुण निर्माण झाले आणि असा आपण प्रत्येक जण आहोत। असा मी आहे असं आपण प्रत्येक जण आहोत। आता आपण जे प्रत्येक जण आहोत त्या प्रत्येक जणाची स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख आहे। आपण सगळे एकसारखे छापाचे नाही आहोत। जशा छापाच्या आपण मूर्ती बनवलेल्या बघत असतो तसे आपण नाही आहोत। आपण प्रत्येक जण युनिक आहोत, प्रत्येक जण वेगळे आहोत, प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत। त्यामुळे आपण कुणीही एकसारखे नाही आहोत। मग एकसारखे जर नाही तर परिस्थिती बाहेरची जरी
बाह्यता आहे एकसारखी आपल्याला डोळ्यांनी दिसत असली तरी त्या परिस्थितीचं आकलन कसं करायचं, त्या परिस्थितीतनं काय घ्यायचं, त्या परिस्थितीमध्ये मला काय घ्यावंसं वाटतंय, हे प्रत्येकाचं वेगवेगळी जणू काही कपॅसिटी आहे, प्रत्येकाची वेगवेगळी शक्ती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी बुद्धी आहे, म्हणजे वेगवेगळं आहे सगळं. त्यामुळे आपल्याला काय हवं आहे हे जर आपण नीट शोधून काढलं आणि ते करण्यासाठी म्हणून जे जे उपलब्ध पर्याय असतात, जसं आपण लहानपणापासून काहीतरी आपल्याला आवडीनिवडी दिसायला लागतात. एखाद्या लहान मुलाला नाच करता येतो, मग त्याच्या घरातली मंडळी ओळखा याला नाचाची ओढ दिसते, जरा एखाद्या मुलीला दिसते नाचाची ओढ, एखाद्या मुलाला दिसतं अरे याला काहीतरी ड्रम सारखं वाजवायला हा लागतोय, त्याला बहुतेक त्याची आवड दिसते. कोणाला सायकल चालवायची आवड आहे, कोणाला अभ्यासच करायची आवड आहे, कोणाला वाचायची आवड आहे. म्हणजे विविध प्रकारे माणूस वेगवेगळ्या पद्धतीने लहानाचा मोठा होत असतो आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला दिसत राहतात. आता असं आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला जे हवं आहे ते बाह्य परिस्थितीमधनं मला आता मिळवायचं आहे. उपलब्ध असलेले जे काही पर्याय असतात या पर्यायामधनं मला काहीतरी मिळवायचं असतं. पण पुष्कळदा आपली चूक होत असते ती म्हणजे मी कुणाचं तरी बघतो आणि ते मला हवं असं म्हणायला लागतो. कुणीतरी काय काय करत असतं आणि लोक त्याचं कौतुक करतात, मला असं वाटायला लागतं ते मी जर केलं तर माझंही कौतुक होईल. कोणी प्रसिद्धीला आलेलं असतं त्याच्या एखाद्या गोष्टीमुळे, मला असं वाटतं त्याच्यासारखं मी केलं की मी सुद्धा प्रसिद्धीला येईन. म्हणजे दुसऱ्या माणसाचं वर्तन, दुसऱ्या माणसाची कृती, दुसऱ्या माणसाची ॲक्टिव्हिटी असं पाहून पुष्कळदा आपल्याला असं वाटायला लागतं की याचं कौतुक होतंय, हे प्रसिद्ध होतंय, याला महत्त्व प्राप्त झालंय, ते मी तेच करतो. असं होत नाही. मला जे येणार असतं तेच खरं म्हणजे मी करू शकत असतो. पण मी दुसऱ्याचं नुसतं जर तुलनेने बघायला लागलो तर त्याच्यासारखं मला जमेल असं शक्य नसतं, कारण तो वेगळा असतो, मी वेगळा असतो. आता हे मुळामध्ये हा जो फरक आहे, हा फरक जर लक्षात नाही घेतला तर दुसऱ्या माणसाला आलेलं बघून जो करायला जात असतो त्याला ते जमणार नसतं आणि मग त्याला असं वाटायला लागतं की मी फेल्युअर आहे, मला येतच नाही आहे, मी कमीच आहे, मला त्याच्यासारखं येत नाही, मला त्याच्यासारखं नाव नाही मिळालं, मला त्याच्यासारखी पॉप्युलॅरिटी नाही मिळाली, प्रसिद्धी नाही मिळाली, मला त्याच्यासारखे पैसे नाही मिळाले. पण त्याच्यासारखं तुला मिळणारच नाही आहे, तुला तुझ्यासारखं मिळणार आहे. म्हणजे तुझ्यापाशी जे गुण आहे, तुझी जी बुद्धी आहे, तुझे जे विचार आहेत, तू काढलेले जे पर्याय असतील तुझ्याबद्दलचे, त्याच्यातनं तुला मिळणार आहे. हा शोध जर घ्यायला लागलो आपण तर आपल्या असं लक्षात येतं की मला काहीतरी तर करता येतच नक्की, काहीतरी जमतं. आणि जे आपल्याला जमतं सहजगत्या, जे जमणार असतं, म्हणजे ज्याला ॲप्टिट्यूड असा शब्द आहे, हे जे ॲप्टिट्यूड आहे, कल आहे जो मनाचा, त्याला धरून जर आपण काहीतरी केलं तर आपण यशस्वीच होणार असतो, कारण ते आपल्यामध्ये असतंच. पण दुसऱ्याची कॉपी करायला गेलो तर आपण यशस्वी होणार नसतो. पण हे अनेकदा लक्षात येत नाही आणि म्हणून पुष्कळ वेळेला दुसऱ्यासारखं व्हावं असा ती व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबीय अनेकदा अशा प्रकारचं प्रेशर स्वतःवरती आणतात किंवा त्या मुलावरही आणायला लागतात आणि त्याला ते जमणार नसतं, त्याला स्वतःला ते जमणार नसतं. आणि मग त्यातनं सर म्हणतायत तसं नैराश्य निर्माण होतं, वैताग निर्माण होतो, फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, कारण ते जमणार नसतं. मग आपला शोध आपण घ्यायला पाहिजे. आत्ता सुद्धा बघा काय घोळ झाला खरं म्हणजे, तुम्ही इथे आहात ते, की आपल्याला हा दारू हा पदार्थ किंवा ड्रग हा पदार्थ, कुठलाही अंमली पदार्थ सोसेल का बरं, हे काय आपण विचार केला नव्हता. आपल्याला असं वाटलं की जगात अनेक लोक त्याचा आस्वाद घेतात, मी घेतला तर कुठे बिघडला. म्हणजे जगाकडे बघून मी ठरवलं, जगाकडे बघून ठरवल्यामुळे मी फसलो, कारण मला माहीत नव्हतं माझ्यावर काय परिणाम होईल. पण मी हा जो ओव्हर कॉन्फिडन्स किंवा फाजील आत्मविश्वास दाखवला त्याने मी त्याच्यामध्ये अडकलो. असं सर्व बाबतीत होत असतं, सर्व बाबतीमध्ये होत असतं. आणि म्हणून आपल्याला आपला स्वतःचा शोध घेणं फार महत्त्वाचं असतं. लहानपणी अर्थात त्याला काही लहान मुलाला कळत नाही स्वतःचा शोध घ्यायचा आहे म्हणून, मोठं झाल्याशिवाय तर कळत नसतं खरं पाहिलं तर. पण लहानपणापासून जर आपण लक्षात घेतलं, निदान आपण आपल्या मुलांच्या बाबतीत लक्षात घेतलं, तर मग आपण आपल्या मुलांवर तरी ते प्रेशर आणत नाही, तू हेच कर आणि तू तेच कर असं प्रेशर आणत नाही आपण. त्याच्याकडे पाहतो आपण, त्याला काय बरं सहज जमतं, काय येतं त्याला, कोणत्या गोष्टीकडे कल आहे त्याचा, मग त्याच्यातलं शिक्षण आपण त्याला देऊया.
मग तो त्याच्यामध्ये टॉपला जाऊ शकणार असतो, पण ते त्याच्यात असतंच मुळात. पण जे नसतं ते जर आपण प्रेशर करायला लागलो, हे आलंच पाहिजे का, तर ते पॉप्युलर आहे, कारण ते प्रसिद्धीच्या झोतात जाता येतं, त्याला फार महत्त्व आहे, तर मग आपण फसतो आणि बऱ्याच वेळेला आपण अपयश आल्यासारखं आपल्याला वाटतं आणि मग भावनिक प्रश्न त्यातनं फार मोठे निर्माण होतात, असं होतं. याच्यावर तुम्हाला काही प्रश्न आहे का? आत्मपरीक्षणाविषयी काही प्रश्न आहे का? तर बऱ्याच जणांना कळतच नाही की आत्मपरीक्षण म्हणजे काय. म्हणजे सेल्फ इन्व्हेंटरी म्हणजे आपण जसं म्हणतो की दिवसभर बाबा मी काय काय केलं, कुठं कुठं चुकलं, हा एक भाग वेगळा, आणि नेमकं स्वतःला ओळखणं हा जो फरक आहे आत्मपरीक्षण आणि इन्व्हेंटरीतला, तो जर तुम्ही समजून सांगितलं. खरं तर सोपं आहे बघा, फार अवघड नाही आहे. साधा मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही इथे का आलात, इथनंच ते उत्तर सुरू झालं. साधा सिंपल प्रश्न आहे. तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये का आलात, या प्रश्नापासून ती सुरुवात करता येते, कारण आत्ता तुम्ही तिथे आहात. म्हणजे हा वास्तविक आत्ताला लागू असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न. मग तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकाल ना, का बरं मी आलो बरं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. म्हणजे मी अमुक एक पदार्थ पोटात घातला, कालांतराने त्याचं रूपांतर व्यसनामध्ये झालं, माझं व्यसनाचं त्या अंमली पदार्थाचं प्रमाण वाढत वाढत गेलं, असं का झालं, मला असंच करायचं होतं का, मला मुद्दामच जास्ती प्यायची होती का, मला मुद्दामच खूप इतकी प्यायची होती की मला ॲडिक्टच व्हायचं होतं का. म्हणजे असे प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारायला लागला तर तुम्हाला त्या उत्तरांचा शोध घ्यावा लागेल. आज तुम्ही तुमचं घर सोडून इथे आहात, तुमची कामं सोडून इथे आहात. काही लोक कदाचित नोकरीवर असतील, काही लोकांचे व्यवसाय असतील, काही लोकांचे व्यवसाय किंवा नोकरी गेलेली असेल, कुटुंबाची त्यांच्यावरती जबाबदारी असेल, तरी ते मग घर सोडून रिहॅबमध्ये कसे काय, प्रश्न आहे की नाही बघा. या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की नाही तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर जर आपण स्वतःला द्यायला लागलो तर आपल्याला आत्मपरीक्षणाची सुरुवात करता येते की मी इथे का आलो, आणि मग आपल्याला शोधून काढता येणं शक्य होईल की हे सगळं कसं काय घडत गेलं. म्हणजे हळूहळू तुम्ही मागे जाल मागे जाल मागे जाल मागे जाल, आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की त्याची सुरुवात कधी झाली आहे. खरं म्हणजे ती 8वी 9वीत झाली का त्याच्या आधी झाली. म्हणजे आपला ट्रॅक आपण सोडून जायला लागलो, अभ्यासातनं कदाचित बाजूला पडलो, वेगळ्याच प्रकारच्या संगतीमध्ये गेलो, मग ते कालांतराने आणखीन वाढलं, पण माझ्या ते लक्षात नाही आलं. मग कदाचित मी आणखीन अशाच मित्रांमध्ये जास्ती गेलो आणि मग ते प्रमाण वाढलं, आणि मग कालांतराने त्याचं रूपांतर व्यसनामध्ये झालं, आणि मग नंतर अनेक प्रश्न तयार झाले. असं मागे जाता येईल. आत्मपरीक्षण हे अशा प्रकारे करायला सुरुवात करता येत असते. म्हणजे कोणत्याही अशा प्रश्नांनी आत्मपरीक्षणाची सुरुवात करता येते. बघा तुम्ही, पण ते तुम्हालाच करावं लागेल, कारण ते आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षण हे दुसरा नाही ना करू शकत. तुमचं आत्मपरीक्षण तुम्हालाच करावं लागतं. मग तुम्ही स्वतःच ते प्रश्न काढू शकता आणि मग तुमचा स्वतःचा शोध तुम्हाला घेता येतो. मी एका अर्थाने मी असेन किंवा सारंग सर असेल किंवा आणखीनही काही जण असतील की जे रोजच स्वतःकडे पाहतात, आणि पाहावंच लागतं त्यांना, कारण रोजचा दिवस आपण जेव्हा काहीतरी कामासाठी तयार होत असतो तेव्हा आपण एकदा स्वतःला विचारतो की आज काय काय करायचं आहे. आपलं स्वतःचं काहीतरी शेड्यूल असतं, वेळापत्रक असतं आपण बनवलेलं. मग त्या वेळापत्रकाप्रमाणे चाललंय का, सकाळचा व्यायाम झाला का, औषध घेतली का, योगासनं झाली का, वगैरे वगैरे. आपण स्वतःला हे प्रश्न विचारतो, कारण आपल्या भावना आपल्या ताब्यात मग राहतात. कारण आपल्याला माहिती असतं मी वेळेप्रमाणे चाललोय, मी जबाबदारीने वागतोय, मग आपल्या भावना हाताबाहेर जात नाही. अचानक काहीतरी घटना घडल्याने भावनांचे चढ उतार होत असतात. अगदी काही सारख्या तुमच्या भावना पकडून धरल्यात असं होत नसतं, पण तरीसुद्धा आपला बऱ्यापैकी स्वतःच्या भावनांवर म्हणजे विचारांवरही ताबा असतो, जर तुम्ही जागृत असाल तर. यालाच धरून एक प्रश्न आहे की व्यसनमुक्ती काल तर अल्कोहोल जो आहे, म्हणजे बरेच जण असे आहेत की व्यसन करतात पण त्यांना काही व्यसनमुक्ती उपचार घ्यावे लागत नाही, किंवा त्यांच्या घरच्यांना फारसं असं वाटत नाही की आता याला व्यसनमुक्तीत पाठवलं पाहिजे, कारण त्यांचं बाकी आयुष्य नीट चाललेलं असतं.
आणि जे अल्कोहोलिक झालेत तर ज्यांना बरेचदा सगळे अनुभवातनं सांगत आलेले की बाबा एकदाचा अल्कोहोलिक तो कायमचा अल्कोहोलिक आणि त्यामुळे पुन्हा काही व्यसन करता येणार नाही. आणि असं कळून सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला जमेल आणि ते जमत नाही. तर असं काय असतं असे जे अल्कोहोलिक झालेले आहेत त्यांच्यात की त्यांना जमतच नाही, आता हे नुसतं त्या जमणारच नाही. बरोबर आहे, हे नुसतं त्या व्यसनाला अनुसरून असं नाहीये. बघा, माणसांना अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या औषधाची ॲलर्जी आहे, एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आहे, अमुक पदार्थ पोटात घातला की पोटात दुखायला लागतं, अमुक पदार्थ टोचला की अंगावरती फोड येतात, किंवा आणखीन काही असे अनेक प्रकारचे पदार्थ असू शकतात आणि औषधही असू शकतात की जी काही माणसांना सोसत नाहीत. का? खरं म्हणजे इतकंच खोलात जाऊन त्याची उत्तरं देता येणं अवघड आहे. खरं सांगायचं झालं तर सोपं त्याचं उत्तर असं आहे की हो, मला तो पदार्थ सोसत नाही. सोसत नाही, साधी गोष्ट, साध्या शब्दामध्ये. आता आपल्याला असं वाटतंय बघा की जगामध्ये अनेक माणसं, म्हणजे मी आजच पाहत होतो की जगभरामध्ये प्रचंड मोठं प्रमाण आहे सर्वत्र व्यसनाधीनतेचं, खूप मोठं प्रमाण आहे. भारताविषयीचाच आत्ता एक सर्वे पाहिला मी. साधारणतः एकंदर लोकसंख्येच्या 30% लोक रोज पिणार आहेत, 11% लोक हे अल्कोहोलिझमकडे जाणार आहेत. म्हणजे ही संख्या प्रचंड मोठी आहे एकंदर लोकसंख्येच्या तुलनेत. आपण जर काउंट केलं तर म्हणजे खूप माणसं व्यसन करतायत. काही माणसांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की हा पदार्थ पोटात घातल्यानंतर काही काळामध्येच आपण जी 4 लक्षणं सांगितली त्यातल्या पहिल्या लक्षणाची सुरुवात झालेली दिसते. म्हणजे त्यांचा टॉलरन्स वाढत जातो. हा टॉलरन्स फक्त अल्कोहोलने वाढतो अशातली गोष्ट नाहीये. हा टॉलरन्स चहा कॉफीचा सुद्धा वाढलेला दिसतो, लक्षात घ्या. म्हणजे एकदा चहा पिणारे आणि सारखा सारखा चहा पिणारे, मी त्यातला अनुभव घेतलेला आहे. एकदा चहा पिणं आणि सारखं सारखं मनात येणं, थोड्या वेळाने अर्धा कप पिऊ, थोड्या वेळाने अर्धा कप पिऊ, अशी खूप माणसं आहेत. किंवा स्मोकिंग करताना तुमच्या असं लक्षात की कधीतरी स्मोक करणारी आणि चेन स्मोकर होणारी अशी माणसं, याच्यात फरक आहे. म्हणजे काही माणसांच्या बाबतीमध्ये एखाद्या पदार्थाचं रूपांतर त्याच्या टॉलरन्स वाढण्यामध्ये होतं. आता याच्यासाठी वेगवेगळ्या थिअरीज आहेत. खूप एक असं त्याला उत्तर नाही, थिअरीज आहेत. या थिअरीजला 100% पुरावे असे नसतात, परंतु अशी कल्पना केलेली असते एका अर्थाने की असं असं होत असावं असं म्हटलेलं असतं. त्यामुळे 100% याच्या मेंदूमध्ये अमुक अमुक रसायनांची कमी आहे, तमुक तमुक गोष्टी होतात म्हणूनच जणू काही आहे असं जर सापडलं असतं तर ते करेक्ट नसतं का करता आलं. म्हणजे त्याचं उत्तर जर असं 100% सापडलं असतं तर लगेच त्याच्यावरती औषधं नसती का निघाली. म्हणजे दारूच्या दुकानाच्या शेजारीच औषध मिळण्याचं दुकान असं झालं असतं. नाही, तसं घडत नाही. काही माणसांच्या बाबतीमध्ये काय होते बघा, ज्यांना सोशल ड्रिंकर्स असं आपण टर्म वापरतो, त्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्या माणसांच्या शरीरामध्ये दारू जाते तेव्हा त्यांचा टॉलरन्स वाढत नाही. आपण शिकलोय टॉलरन्स म्हणजे काय, शिकलोय की नाही? की माणसांनी सुरुवातीला थोडी घेतल्यानंतर त्याला जो काही फिलिंग येतं ते फिलिंग येण्यासाठी त्याला अधिकाधिक पिणं भाग पडणं म्हणजे टॉलरन्स वाढणं. हे सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही. काही माणसांच्या बाबतीमध्ये ही त्या दारूची किक बसली, त्याला मजा आली आणि त्याला पुन्हा प्यावंसं वाटलं नाही. काही माणसांच्या बाबतीमध्ये तो प्यायला लागला पण त्याला वाटत राहिलं अजून ती मजा आली नाही, अजून थोडी, अजून ती मजा आली नाही, अजून थोडी, अजून ती मजा आली नाही. म्हणजे हा जो फसवेपणा आहे तो पदार्थाचा परिणाम केव्हा होणार अगदी टोकाचा याची वाट जणू काही तो बघत बसला आणि त्याचा टॉलरन्स वाढत 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 गेला. आता आपण जी इथे बसलेली ही मंडळी आहोत ही सगळी या दुसऱ्या कॅटेगरीमधली आहेत. म्हणजे ज्यांचा टॉलरन्स वाढतो, म्हणजे त्यांना जास्ती प्यायल्याशिवाय त्याची मजा आली असं वाटतच नाही आणि ते किती यालाही काही अंत नाही. म्हणजे पूर्ण बेशुद्ध अवस्था येईपर्यंत तो पिऊ शकतो. हा जो फरक आहे हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतो. म्हणून आपण जी 4 लक्षणं पाहिली होती मद्यपाशाची, की टॉलरन्स वाढणं, कंपल्शन होणं, ॲडिक्शन होणं
आणि विड्रॉल सिम्पटम्स येणं, हे जे 4 लक्षणं आहेत ही सोशल ड्रिंकर्सना येत नाहीत. हे लक्षात घ्या, ही 4 लक्षणं सोशल ड्रिंकर्सच्या बाबतीत तयार होत नाहीत. आता याच्या संबंधी आणि खरं म्हणजे मी बोलणं हा माझा अधिकार नाही आहे की मग मेंदूमध्ये त्या न्यूरोट्रान्समिटर्समध्ये काय होत असतं, मग त्याच्या प्रमाणामध्ये काय असतं, हे मी बोलणं बरोबर नाही आहे. हे डॉक्टरांचा अधिकार आहे, वैद्यकीय विषयामधला तो एक भाग आहे. त्यामुळे ते अधिक डॉक्टरनी त्याच्याविषयी बोललं पाहिजे, हे खरं म्हणजे योग्य आहे. पण आपण साध्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की मेंदूमध्ये काहीतरी गडबड होते. मेंदूमध्ये काहीतरी गडबड होते म्हणजे केमिकल लोचा असा शब्द नाही का ऐकलेला आपण. हा केमिकल लोचा जणू काही अल्कोहोलिक माणसाच्या मेंदूमध्ये झालेला दिसतो आणि त्यामुळे त्याचं प्रमाण कालांतराने वाढत 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 राहिलेलं दिसतं. आता त्याला असं 100% रामबाण उपाय असं नाही. मग त्याला उपाय काय काय आहेत? त्याला उपाय जसे आपण इथे करतो तसे आहेत. एका बाजूला त्याचे विड्रॉल्सना ट्रीटमेंट द्यायची, त्याच्या तब्येतीकडे बघायचं, त्याच्या लिव्हरवरती किंवा इतर शरीरावरती झालेले परिणाम औषधोपचारांनी कमी कमी करत न्यायचे आणि दुसऱ्या बाजूला ग्रुप सेशनद्वारे, काउन्सिलिंगद्वारे त्याच्या मनामध्ये नवीन विचार, जिद्द, विश्वास याची निर्मिती करायची. असं जेव्हा बरोबरीने असे उपचार चालतात तेव्हा एक ना एक दिवस तुम्हाला लक्षात येतं की अरे मला याच्यापासून लांब राहायचं असेल तर कोणते कोणते उपाय केले पाहिजेत. आणि जे जे लोक ते उपाय करतात ते त्यातनं बाहेर पडलेले दिसतात. तेव्हा हेही शक्य आहे असं अजिबातच नाही आहे. एकदा अल्कोहोलिक झाला म्हणजे आता तो कधी सुधारणं शक्य नाही. नाही, असं नाही आहे. अल्कोहोलिक माणूस यातनं उभा राहतो, बरा होतो, उत्तम प्रकारचं आयुष्य जगतो. अशी अनेक शेकडो हजारो उदाहरणं मी इतकी वर्ष पाहत आलेलो आहे. तेव्हा त्यात बिचकण्याचं, घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु आपण ते अतिशय मनापासून उपाय करावे लागतात. हे उपाय बळजबरीने करता येत नसतात. त्या माणसाला ते वाटावं लागतं की अरे मला यातनं बाहेर यायचंय आणि त्यासाठी मी अमुक अमुक गोष्ट करायची तयारी दर्शवतो आणि ती अंमलात आणतो, तर तुम्ही त्यातनं बाहेर येता, नक्की बाहेर येता आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात. तर असा मुळात यालाच धरून एक प्रश्न आहे की आता जे सर तुम्ही म्हणलात की टॉलरन्स वाढतो, म्हणजे चहाचं सुद्धा होतं. इव्हन मला सुद्धा जास्त चहा की एनर्जी वाढते आणि बरं वाटतं. जसं व्यसनांनी काहीतरी डेअरिंग वाढत असेल, बिंदासपणा येत असेल, जसं स्मोकिंग झालं, निकोटीन झालं. पण या गोष्टी म्हणजे जे टॉलरन्स वाढतो असं जे म्हणतं, हा जो सायकोलॉजिकल भाग आहे याच्या व्यतिरिक्त मी जे बघितलेलं आहे आजपर्यंत की एखादा असं काही करत नाही की व्यसन म्हणजे दारू आणि अशी मोठी व्यसनं ज्याला आपण म्हणतो की निकोटीनला इतक्या इमिजिएट महत्त्व देत नाही की बाकी पहिलं बाबा मेन व्यसन सोडा. तर एखाद्याचं सगळं जरी बंद असेल, अगदी त्याला चहाचाही वेळ नसेल, तरी बरेचदा मी असं म्हणलं की ते बघितलं की ते जुगाराकडेच जातात. तर तिथं काय टॉलरन्सचा विषय असतो की जुगार तर जुगारच खेळत बसतात, मग दिवसातून तिथंच पडीक एक 8-10 तास आणि त्याच्यात नादी लागतात, बाकी काही नसतात करत. अशीच लोक जी येतनं बाहेर आली. याविषयी मग तुम्ही काय मत मांडणार? नाही, काय आहे पहा, आपण मागेही एकदा बोललेलो होतो, ते ऑब्सेसिव्हनेस विषयी बोललो होतो. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होणं आणि तीच गोष्ट करत राहावी असं वाटणं, हा जो ऑब्सेसिव्हनेस आहे, तीव्र इच्छा तयार होणं आणि तीच गोष्ट करत राहणं, याच्यात गंमत वाटणं. आता ही तीच गोष्ट करत राहणं आणि त्याच्यात गंमत वाटणं, हा जणू काही एक मनस्थितीचा एक भाग आहे. काही माणसांच्या बाबतीमध्ये हे आपल्याला दिसतं. मग एखाद्या पदार्थाची तीव्र ओढ आहे किंवा जुगारासारखा एक खेळ आहे त्याची तीव्र ओढ आहे. लहानपणी आपण बघा सगळेच जण जे खेळायची आवड असते, लहानपणी आपल्याला मित्रमंडळी असतात आणि त्या ग्रुपमध्ये आपण लहानपणी खूप खेळत असायचो. परंतु आपल्याला माहिती होतं की साधारण खेळायची वेळ, अंधार पडायच्या आत घरी परत आलं पाहिजे असं आपल्याला सांगितलं जायचं साधारणतः. मग अभ्यास आहे, उद्या शाळा आहे, शाळेचा गृहपाठ करायचा आहे, म्हणजे काही ना काही प्रकारच्या विद्यार्थी दशेतल्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत. परंतु काही मुलांच्या बाबतीमध्ये आपल्या डोळ्यात लक्षात यायला लागतं बघा, जरा निरीक्षण केलं की त्यांचा खेळाकडे इतका ओढा असतो की मग हे बाकीचं सगळं ते विसरूनच जातात की आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला अमुक वेळेत घरी जायचं आहे. काही नाही,
तुम्ही तुमचं बालपण आठवलं तरी तुमच्या लक्षात येईल की एकदा खेळायला गेला की गेलाच, पत्ताच नाही, इतकं त्या खेळामध्ये अडकून बसला. म्हणजे एखादी गोष्ट करायला लागल्यानंतर ती थांबवता येणं एका पॉइंटला, आणि आता मला दुसऱ्या काहीतरी जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या त्याच्यासाठी परत येणं, हे जे असायला पाहिजे तसं अनेक मुलांच्या बाबतीमध्ये आणि कालांतराने मोठं झालेल्या आपल्यासारख्या माणसांमध्ये सुद्धा दिसत नाही. त्या जबाबदारीचं भानच जातं आणि तीव्र इच्छा त्या एखाद्या गोष्टीबद्दल भयंकर व्हायला लागत असते. आता हे जी तीव्र इच्छा आहे, ऑब्सेशन आहे, हे ऑब्सेशन कशाचंही येऊ शकतं, कशाचंही येऊ शकतं. परत परत रिपिटिशननी ती गोष्ट करावीशी वाटायला लागते. आणि त्यामुळं आज आपण असं म्हणायला लागलोय बघा की माझ्या डोक्यामध्ये सुद्धा ऑब्सेशन येण्याची शक्यता आहेच की. मग मी काय करायचं आहे, मी स्वतःला माझ्यावरच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याचं भान सतत देत राहायचं आहे. म्हणून आपल्याला जे सगळ्या एचा कार्यक्रम असेल, पायऱ्या असतील वगैरे वगैरे, याच्यामध्ये आजचा दिवस मी कसा घालवणार आहे याचं एक बांधील अशी त्याची योजना आपल्याला सांगितलेली आहे. ती तुमच्या परिस्थितीप्रमाणे ती बांधील योजना आहे आणि ती तशीच करायची आहे. पण आपण जर सैल सोडलं स्वतःला तर आपण पुन्हा एकदा त्या तीव्र इच्छेकडे फसण्याची शक्यता असते. आणि मग आपण असं म्हणायला लागलो की नाही मला ते सारखं ऑब्सेशन येते आणि मला त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाहीये, असं आपण म्हणतो. हीच ती तीव्र इच्छा खूप बालपणापासून आहे. कधी ती खेळामध्ये आपल्याला दिसली होती, कालांतराने मोठं झाल्यावर आपल्याला वेगळ्या गोष्टीमध्ये दिसतेय, पण तेच ऑब्सेशन आहे, तीच ती तीव्र इच्छा आहे. आता आपण विचारपूर्वक त्याच्यावरती अधिकार प्राप्त करायचा आहे, पण तो जाणीवपूर्वक. म्हणजे आता आपण जेव्हा विवेक असा शब्द वापरतो तेव्हा मी स्वतःला असं सांगावं लागतं मला की आत्ताचा वेळ तुझा कशासाठी आहे, सकाळपासून तुझ्यावरती कोणकोणत्या संध्याकाळपर्यंतच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या कशा पूर्ण करायच्यात, महत्त्वाचं काय आहे, प्राधान्य कशाला द्यायचं आहे. असं जेव्हा आपण स्वतःच्या मनाला नव्याने एक वळण लावतो, शिकवतो, तेव्हा मग ते ऑब्सेशनवरती आपल्याला मात करता येते. पण ते जर आपण नाही केलं तर मग ऑब्सेशन यायला लागतं आणि जणू काही तेच तुमचा काय अधिक तुमच्यावरती कंट्रोल ठेवतं, तुमचा ताबा घेतं. आणि मग आपण म्हणतो की मी फसलो, मला ऑब्सेशन आलं आणि मग मी माझ्या मनात पुन्हा प्यायची इच्छा झाली. हो, तसं होण्याची शक्यता खूप आहे. पण तो ताबा ठेवायला शिकायचा असेल तर आपल्यापाशी दिवसभराच्या कामाची योजना लागणार. आपण काल सुद्धा तेच बोलवतो, म्हणजे या सरांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानंच की आपल्यापाशी जर कार्यक्रम नसेल, ऑब्सेशन मधनं असं वर येणार आहे आणि मग आपली जर तयारी त्यासाठी नसेल तर आपण फसण्याची शक्यता खूप जास्ती आहे. मला पण जे आजपर्यंत ऐकलंय किंवा बघितलंय, स्टडी केलंय, अनुभवलंय, तो हेच उत्तर वाटतं टॉलरन्सपेक्षाही. हो, की ज्या गोष्टीची मजा वाटायला लागते, मग ती काही असेल. म्हणजे एक होता पेशंट, तो दिवसभर इंटरनेट ॲडिक्शन ज्याला म्हणतो, तर बसायचा हॉल्स आणि थम्सअप, तुम्हाला माहिती असेल तर नाव नाही घेत. आणि मग त्याला काहीतरी घशाचा प्रॉब्लेम झाला का, छातीत काहीतरी प्रॉब्लेम झाला, मग हॉल्स खाण्यात तर काय असं काही वाईट नाही ना, की हॉल्स खाणं बरोबर नाही असं काही संस्कार सांगत नाही, किंवा थम्सअप का पितो असं काही कोण ओरडत नाही घरात. पण जसं म्हणलं की प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे. ते एखादी गोष्ट आवडून बरं वाटायला लागलं, मग ती कुठली असेल, खाण्यापिण्याची असेल किंवा एखादं ठिकाण असेल तिथे गेल्यावर बरं वाटणं असेल, किंवा वस्तू स्वरूपात असेल काही, की ते आवडलं की ते वारंवार करण्याची वृत्ती अल्कोहोलिक्समध्ये असते. व्यसनी, ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटी असं जे म्हणतात, बरोबर ना, म्हणजे तर ते सगळं असं असतं आपलं. ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटी असं म्हणून खरं म्हणजे ती कॅटेगरी नाही देता येत, पण तरी सुद्धा आपण असं म्हणूया की जी माणसं व्यसनाकडे जातात किंवा व्यसनी होऊ शकतात अशांचं व्यक्तिमत्व, अशांचं व्यक्तिमत्व असं एवढं आपण त्याला म्हणू शकतो. पण सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे, हे एक प्रकारचं इंद्रिय सुख आहे. की गोड लागलं की छान गोडच खात बसलोय अशा अर्थाचं. म्हणजे हे एक प्रकारचं इंद्रिय सुखात आपण त्याचे गुलाम होण्याची शक्यता फार असते. गुलाम होतो आपण, म्हणजे जणू काय आता मला ते खात नाही राहिलं तर मी कसं राहणार असं वाटायला लागतं. तर आपल्याला स्वतःला सारखं सांगावं लागत असतं की एका मर्यादेपलीकडे तुला जायचं नाही, नाहीतर तू तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकणार नाहीस. असं अनेकांच्या बाबतीमध्ये मी आजपर्यंत पाहत आलो. सारंग सरांनी उदाहरण सांगितलं, हे बरोबर आहे.
अशी अनेक अनेक प्रकारची माणसं की तेच करायला लागले की ते विसरूनच जातात की अरे मी या कुटुंबाचा पैसे मिळवणारा माणूस आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. गेला विसरून ते, आणि ते कामच बाजूला पडलं. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या आहेत, हे बऱ्याच वेळेला या इंद्रिय सुखाच्या ओढीमध्ये विसरण्याची शक्यता असते आणि आपण त्याचे गुलाम होण्याची शक्यता असते. आपल्याला गुलाम नाही व्हायचंय. आत्ता काय झालं, नकळत आपण या दारूचे व्यसनाचे गुलाम झालो की नाही? बघा बरं तुम्ही, आज तुमच्या लक्षात येईल अरे मी घर सोडून यावं लागलं, मला नोकरी सोडावी लागली किंवा काम सोडून यावं लागलं. कशामुळे आलात? एवढं काय आवडत होतं? नक्कीच एवढं आवडत नव्हतं की आपली मुलं बाळ, आपलं कुटुंब, आपलं घर, चांगला जॉब सगळं सोडून त्याच्या मागं नाही. म्हणजे आपण त्यात फसलो, गुलाम झालो का? त्यावेळेला लक्षात नाही आलं आपल्या. ठीक आहे, चूक झाली, पण आता ती दुरुस्त करता येते आणि आपल्याला ती दुरुस्त करायची आहे. म्हणूनच आपण हे समजून घेतो आहोत की हा प्रश्न काय आहे. हा बोल. सर आता रिपीटर्ससाठी माझ्यासाठी की आता हे खूप वेळ झालं की बाबा एक प्रोग्राम घेणं, घरी जाणं, त्यांना कमिटेड राहणं, परत तेच करणं, परत थोडा वेळ येणं, अगदी ॲक्च्युली ते बोर झाले ऐकून मला विश्वास नाही. तर शेवटी माणूस काय तो तळ गाठतो म्हणतात रॉक बॉटमला, आणि कुठेतरी जाऊन हसता खाल्लेल्या त्याला जाणीव होती. हे त्याच्या काउन्सिलरलाही कळते, ते त्यांच्या सहवासात आहेत म्हणून किंवा ह्याच्यात चेंजेस होत आहेत बरं. पण हे घरचे लोक म्हणजे मी काढतोय एक, त्यांना दिसतोय न, विश्वास ठेवणारच नाही. अशा वेळेस त्या पेशंटने काय करायचं? पेशंटनी त्याला जे सांगितलं ते तर चालूच ठेवावं. हां, म्हणजे त्याच्याकडनं पुन्हा पुन्हा घोटाळे होत आहेत, अजून ते नीट उतरलेलं नाही आहे, कृतीमध्ये कमी पडतंय, कशात तरी ते कमी पडतंय, दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तू व्यक्ती म्हणून स्वतःचं उदाहरण देत असशील तर काही नाही, तू काही ना काही नक्कीच प्रयत्न करतोयस, पण अजून काहीतरी कमी पडतंय. हां, दुसरं काही नाही आहे. मग ते काय कमी पडतंय हे शोधता येतं आपल्याला. कुठं कमी पडतंय बरं, काय कमी पडतंय बरं, हे शोधता येणार आहे त्याच्यामध्ये. परंतु दुसरं तू म्हणतोस ते बरोबरच आहे अगदी, की पुन्हा पुन्हा जेव्हा कुटुंबातली मंडळी रिलॅप्सेस पाहत असतात, रिपीटर त्यांना दिसत असतो, हा तेच चूक परत करतो, तेव्हा त्यांचा स्वतःवरचाही विश्वास काही वेळेला कमी व्हायला लागतो आणि त्याच्यावरचाही विश्वास कमी होतच जात असतो. त्यामुळे त्यांना सारखं असं वाटत राहतं, मग सुधारणार का नाही हा? किती पैसे घालायचे, किती खर्च करायचे याच्यामध्ये, शिवाय याच्या कामाचं काय, याच्या जॉबचं काय, हा कधी पैसे मिळवणार, याचं वय वाढत चाललेलं आहे, याच्यावरच्या जबाबदाऱ्या, असं त्यांना वाटणं साहजिक आहे. हां, आणि दुसरी गोष्ट अशी ना की काउन्सिलर सुद्धा, त्याला सुद्धा मर्यादा आहेत ना. किती वेळेला घरच्यांना तो तेच सांगेल परत परत, त्यालाही त्या मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांनाही असं वाटायला लागतं की मग काउन्सिलर वेगळं काय सांगतोय आम्हाला गेली 4 वेळेला जर झालं असेल तर. म्हणून तिथे सुद्धा मर्यादा येतातच काही प्रमाणात. त्यामुळे आता प्रश्न असा उरतो तो की जर मला लक्षात येते की माझं काहीतरी चुकतंय, काय कमी पडतंय बरं, काही नाही, शोधून काढ. असे अनेक मी पाहिलेत, माझे मित्र असे अनेक पाहिलेत. म्हणजे तू आज असशील त्याच्यामध्ये, पण अक्षरशः आम्ही हजारो माणसं पाहिली की हो त्याच्या हातनं परत काही गोष्टी चुकल्या, काहीतरी घोटाळे झाले, पण पर्याय संपले नाहीत, पर्याय नाही संपले. चूक शोधून काढता येते आपल्याला, पुन्हा त्याच्या मागे लागता येतं आणि तुला बाहेर येता येतं. हां, पण आपण मागे जसं बोललो होतो तसं की फायनली ती जबाबदारी मला घ्यायची आहे, त्यांना देऊन चालणार नाही ती जबाबदारी. तर मला असं वाटतं प्रश्न थोडं आणखीन त्यात एक वेगळा प्रश्न होता काय? ह्या प्रश्नातच, काय की वारंवार ते ऐकून आणि तेच करून बोर होतंय. आणि असं म्हणतात की नाही असं म्हणतात, तू असं जे म्हणलंस की असं म्हणतात की शेवटी काही जण रॉक बॉटम हिट केल्यावरच थांबतात. म्हणजे मग माझं तर नाही तसं होणार असं काय म्हणायचं असं होतं. वाटतं. प्रश्न वेगळा होता, तो वेगळीकडे गेला नाही, म्हणून तसंही माझ्या अनुषंगानेच होतं त्या, की मग तो गाठल्यावरच आता मला नाही म्हणून रॉक बॉटम म्हणजे तुला असं म्हणायचंय का की बोर होतंय, ज्ञान आलेलं आहे सगळं, म्हणजे हे कळायला लागलेलं आहे कसं वागलं पाहिजे, कसे विचार नाही, केले तसं नाही पाहिजे, म्हणायचं. तर ते मला करता येत नाहीये. नाही तसं नाही म्हणायचं मला, मी घेतोय आता, पण हे त्याही वेळेस एवढं सिरियसली नव्हती घेतली की आता घेतोय, ठीक आहे, पण ते आता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. न ठेवू देत, आपण तर तेच म्हणतोय ना. तो अर्थ आहे म्हणजे. नाही, पण तू असं लक्षात घे की कोण त्याच्यावर विश्वास ठेवतोय हा मुद्दा नाहीये, तू त्याच्यावर विश्वास ठेवतोय ना हा मुद्दा आहे.
म्हणजे तू पुन्हा मनापासून प्रयत्न करतोय ना, तू प्रामाणिकपणाने ते प्रयत्न करतोयस ना, तू पुन्हा शोधून काढायला बघतोयस ना की काय चुकलं मागच्या वेळेला, त्याच्या आधीच्या वेळेला काय चुकलं होतं, आता मी जास्ती सिरियस आहे म्हणजे तरी नेमकं काय आहे, म्हणजे आपल्याला ते माहिती आहे. आणि त्या प्रश्नाचा दुसरा तो पुढचा भाग रॉक बॉटम असं जे आपण शब्द किंवा परिभाषा वापरतो ना, टर्मिनॉलॉजी, ही म्हणजे आता रसातळाला जाणं अशा अर्थाने वापरायची नाही. प्रत्येकाचा रॉक बॉटम वेगवेगळा असू शकतो. रॉक बॉटम म्हणजे सर्वस्वी सगळ्यांनी रसातळाला जाणं असा अर्थ घ्यायचा नाही त्याचा. तो रसातळाला जाणं याचा अर्थ असा की जणू काही मी माझ्या नजरेतनं सुद्धा उतरलो असा सुद्धा असू शकतो. की मलाच आता असं वाटतंय की अरे आपण काय चाललंय आपलं, हे कसा असं वागतोयस तू, असं मला जेव्हा वाटतं आणि मीच माझ्या नजरेतनं जेव्हा उतरतो एका अर्थाने, तोही रॉक बॉटमच आहे. मग तो अगदी प्रत्यक्षात शरीर अगदी काय गंभीर झाली आहे परिस्थिती, शारीरिक मानसिक, आता कोणी उरलेलं नाही आहे, आज रस्त्यात पडलाय कुठेतरी, लक्ष द्यायला पण कोण नाही, असं जे एक डोळ्यासमोर चित्र रंगवतो आपण, अशी कल्पना करायला हरकत नाही मनामध्ये आपल्याला स्वतःला तो धक्का देण्यासाठी. पण तरीसुद्धा आत्तासुद्धा तो रॉक बॉटम आहे असं समजायला काय हरकत आहे. आता ही चौथी वेळ हा रॉक बॉटमच आहे असं का नाही म्हणायचं. असं आपण म्हणू शकतो ना स्वतःला की नाही मला आता परत नाही यायचं. तेव्हा रॉक बॉटम हा प्रत्येकाचा वेगळा आणि ती एक कल्पना आहे. हां, आपण त्याला तशा अर्थाने पाहावं. तू मनापासून ते करणार आहेस हा एक भाग. दुसरा त्याच्यातला आणखीन उपप्रश्न जो सर म्हणले तसं की बोर होतंय. खरं सांगायचं तर मी ऐकलं म्हणजे तरी काय केलं, खरंच त्यातला रस घेतला का माझ्या कानावरनं जात होतं सगळं. म्हणजे इंग्रजीमध्ये याला रिसेप्टिव्हिटी असं जेव्हा म्हणतात की तू रिसेप्टिव्ह होता का मुळामध्ये, सगळ्यांमध्ये बसलोय मी, जणू काही मी ऐकतोय असं वाटतंय असं केल्यामुळे, प्रत्यक्ष मी नाही ऐकत आहे, म्हणजे प्रिटेंड करतो ऐकल्यासारखं, प्रिटेंड करतोय. पुष्कळ वेळेला आपण अशा प्रकारे ऐकल्यासारखं करतो पण ऐकत नसतो असं वाटतं. ऐकलं जर खरं मनापासून तर त्याचा अभ्यास म्हणून मी केला का, खरंच त्याच्याकडे तितकं सिरियसली लक्ष दिलं का, एक एक टर्म साधी, म्हणजे समजा सर शेअरिंग करत असतील आणि ते सांगत असतील माझ्या बाबतीमध्ये असं असं घडलं आणि मला हा टर्निंग पॉईंट मिळाला, मी घेतला का तो अर्थ त्याचा बरोबर, उचलला का त्यातला तेवढाच वाक्य तेवढाच शब्द. कारण असा तो माणूस जेव्हा स्वानुभव सांगत असतो आयुष्यामधला त्याच्या, आणि त्याला जो एक टर्निंग पॉईंट मिळालेला असतो प्रकाश पडण्यासाठी मनामध्ये, आपल्याला तो फार उपयोगी असतो. मग ते बरोबर त्यातलं उचलणं आणि आपल्याला लावायचा प्रयत्न करणं, खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने बघणं, हे घडलेलं नसतं. म्हणून बोर होणं याचाच अर्थ असा की खरं तर मी नीट नाही अभ्यास केला. आणि जेव्हा तुम्ही खरं अभ्यासाला लागता ना, तुम्हाला एकही वाक्य बोर वाटणार नाही. जेव्हा तुम्ही खरंच सिरियसली करायला लागतं तेव्हा नाही. जे म्हणतो म्हणजे सरांना जे म्हणायचं ते आणखीन माझ्या वेगळ्या भाषेत सांगतो की समजा मेडिसिन असा एक भाग आहे जे डॉक्टर शिकत असतात की अमुक अमुक मेडिसिनमध्ये अमुक अमुक केमिकल आहेत आणि ती मेडिसिन अमुकला दिली की ताप बरा होतो, उलटी थांबते, पोटदुखायचं थांबतं. तर हा जो अभ्यास आहे, हां, जसा आपला व्यसनमुक्तीचा अभ्यास आहे, तर तो अभ्यास आहे. ते एकदा शिकला असेल तो माणूस आणि पुन्हा त्याला तेच सांगितलं तर त्याला बोर होणार आहे. तर तुला हे जर ज्ञान झालेलं आहे की कशाचे परिणाम काय होतात हे तू शिकलाय, फक्त ज्ञान नाही माहिती हा झाली. माहिती झाली, पण ते वापरायला नाही सुरुवात झालेली म्हणून बोर होतंय. माहिती होणं आणि ज्ञान तू होणं दुसऱ्याला ग्रुप घेऊ शकशील छान, पण जेव्हा तुला स्वतःला काहीतरी अर्थ येतात, म्हणजे घरातले विश्वास ठेवत नाही, म्हणजेच कितीतरी वेळा झालं मला सगळं कळलंय आणि तेच पुन्हा ऐकायला लागतं, हे बोर होतंय मला. त्याचं कारण जी माहिती आहे ती वापरायला सुरुवात नाही केली, म्हणून तो अविश्वास अजून तसाच आहे आणि त्या अविश्वासाचा त्रास होतोय आणि त्या त्रासातनं पुन्हा पिणं चालू होतंय आणि त्या पिण्यामुळे पुन्हा इथे येऊन ते ऐकत बसावं लागतंय तेच. काही गोष्टी आम्ही असं आचरणात बरोबर आणतो. आहे, बरोबर आहे, बरोबर. काही गोष्टी आचरणात आणतो मी, पण खरंच सिरियसली आणतो की ज्या गोष्टींपासून बाबा त्रास होतो ते स्वीकारू शकतो, पण चेंज करू शकत नाही त्याला, त्याच्यापासून लांब राहायला सुरुवात. नाही तसं नाही. बोल तुझं. म्हणजे काही गोष्टी असं नाही, त्या घरामध्ये राहत असताना तिथं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या, काही असं नाही होणार. म्हणजे तू अर्धे काहीतरी पैसे दिले एखाद्या वस्तूचे तर ती पूर्ण मिळेल का तुला?
त्यात तुटकी फुटकी दिली तर चालेल का? पूर्णपणे त्रास प्रयत्न होईल. दिले नव्हते मी स्वतः. आणि ते आपण पूर्णपणे प्रयत्न करत नाही आहोत हे समजणं कमी पडतंय, कमी पडते त्यांना. म्हणून तुला बोर होतंय, म्हणून बोर होतं. त्यांनी हे एकदा समजून घ्यायला शिकलास ना तू, तर तुला बोर नाही होणार. कारण तू प्रत्येकच विचार आणि कृतीचा विचार करायला शिकशील की अरे आत्ता मी कसं वागलो, मग काय झालं बरं, कालचं माझ्या कानावर आणि ज्याच्यामुळे माझा मूड गेला होता ते काय होतं नेमकं, हा मला सापडलं. हे सापडायला लागलं ना की सोब्रायटीची गंमत वाटायला लागली. ते जे म्हणतात ना आम्ही भाग्यवान बेवडे आहोत असे शब्द वापरतात बघा अल्कोहोलिक ए मेंबर्स, तो भाग्यवानपणा हे जेव्हा शोधायला लागतो तिथं सापडायला लागतो. मग लक्षात यायला लागतं की अरे खरं तर किती प्रॉब्लेम झालेत, पण तरी मी आज सुखात आहे, आज प्यानो नाही, आज मी आनंदात आहे, आज माझ्यावरती ते प्रेशर नाही आहे, आज मी चांगलं वागतोय. हळूहळू तुमचा हा आतला मोटिवेशनचा जो भाग आहे, म्हणजे अंतःप्रेरणा असं मराठीमध्ये ज्याला म्हणतात ना, ही अंतःप्रेरणा आणखीन बळकट व्हायला लागते. आतनंच असं वाटायला लागतं नाही आता नाही आता नाही आता नाही ते करायचंय, ही सुरुवात होते. आणि मग आपला रोजचा दिवस फार छान जायला लागतो. नवीन नवीन गोष्टी सापडतात आपल्याला आणि आपल्या लक्षात यायला लागतं की हा इथे फसत होतो मी. त्यांचं एक्सप्रेशन पाहिलं की मला राग येत होता, आता मला लक्षात आलं ते एक्सप्रेशन काय आहे आणि आज मी नाही रागवलो. म्हणजे हे बदल आपल्याला पकडायला यायला लागतात आणि मग आपण शहाणे होतो. इथं वापर येतो, त्या वापराचे इफेक्ट वेगळे आहेत. हां, ते हे हळूहळू हळू समजेल. हां बोला. थोडासा टाइम लागतं, कुठचा टाइम लागतंय थोडासा. ओके, आणखीन काय वाटते बघा. सर एक प्रश्न आहे की जनरल असं होतं की जेव्हा माणूस या व्यसनाकरता वळतो तेव्हा पहिले सोशल ड्रिंक करते त्याच्यानंतर एक मला काय तिकडनं कळलं गेल्या 8-10 महिन्यात की जेव्हा आपण पीत असतो इकडं आणून टाकतात इकडं आणतात आणि आपल्याला ठेवतात, परत गेल्यानंतर जे विश्वास मी ज्या दिवशी जे म्हटले विश्वासामध्ये बरंच कारण असतात, 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट, पण आपण सगळं पॉईंट मध्ये झिरो नाहीये. बरोबर आहे. काहीतरी 1 2 3 4 पॉईंट मध्ये झिरो असेल, बाकी सगळं 8 हो 9 असेल. हो हो. तर माझा असं विचार याच्यामध्ये होता की हे बाकीचं सगळं ओके आहे, पुढे चांगलं आहे, फक्त हे 4 पॉईंट आपला वीकनेस आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काम केलं तर आपण परत पुढे. अगदी बरोबर आहे. बरोबर अगदी आहे. बरोबर. आणि घरातल्या लोकांना पण जे 4 या 3 पॉईंट असतात, फॉर एक्झाम्पल नोकरीमध्ये जाणं, वेळेवर उठणं, घराच्या लोकांची चांगलं बोलणं, अगदी बरोबर. रागवून नाही बोलणे, 4-5 पॉईंट हो असतात. हो हो. हे 4-5 पॉईंट आपण सांभाळून घेतलं, करेक्ट करेक्ट. देन ऑटोमॅटिकली ते रिव्हर्स. हो हो हे हो. 5 पॉईंट नाही केलं तर तेच विषय होता की हा काय कामातला नाही, दारू पितो. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. हा बोल. हे म्हणतात ते बरोबर आहे सर, पण एखाद्या वेळेस आपल्या ज्या गोष्टी वेवलेन जुळत असतात ज्या माणसाची, तोपर्यंत त्यांनी केलेल्या काही चुका तो माणूस कानाडोळा करतो, पण ज्या वेळेस तो निगेटिव्ह होतो ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तो खोट काढत असतो. हे मी अनुभवलेलं. मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी असो किंवा इतर कुठल्याही व्यक्तीच्या असो. बघ की बोल. आधी जो एक माणूस असतो तेव्हा आपण एकदम व्यवस्थित बाबा चाललंय, व्यवस्थित आपला डेव्हलप होते त्याच्यावर, तोपर्यंत आपण ओके चल ठीक आहे चूक झाली. पण ज्यावेळेस आपण त्यावर ठरवलेलंच नाही हा निगेटिव्ह, तरी काही करू द्या, माणूस त्यात का केलं ह्याच्या मागचं कारण नाही शोधत, बरोबर. चूकच शोधतो सर. या तू असंच तो तसंच. त्याचं कारण आपण याच्यावर ग्रुपमध्ये बोलत असतो बघा, की अपेक्षा आणि सगळं जग हे व्यवहारी आहे. त्याचं उत्तर जे दिलेलं असतं त्या ग्रुपमधनं ते आपण विसरतो अशा वेळेला. की म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि त्याचा काहीतरी विशिष्ट स्वभाव आहे आणि त्याला काहीतरी हवा आहे आणि ते तुझ्याकडनं मिळतंय म्हणून ती वेवलाईन जुळते. त्यामुळे त्याची एखादी तुझी चूक ती तो कानाडोळा करतोय, कारण त्याच्यामध्ये त्या वेवलाईन जुळण्यामुळे दया ही भावना निर्माण होते, सहानुभूतीची भावना निर्माण होते आणि त्यामुळे तो करतोय, हो की नाही. नंतर तो निगेटिव्ह होतोय याचा अर्थच काय की ती जी वेवलाईन जुळण्यासारखं जे काय तू आजपर्यंत वागलेलं आहेस हा त्या पॉझिटिव्हिटी मधले बदल होतात आणि तुझ्यातली निगेटिव्हिटी त्याकडे जायला लागते आणि त्याच्यातली सहानुभूती ती दया निर्माण होणं तुझ्याविषयीचं संपतं आणि त्यामुळे तो मग त्या पॉईंटला नोट करायला लागतो, दोनदा हे चुकीचं आहे आणि ती माफी मिळत नाही. तर निर्माण आपणच करतो ते, मला असं वाटतं. नाही बरोबर आहे. पण दुसरं तू म्हणतोस तसं
काही वेळेला कुटुंबियांकडनं सुद्धा चुका होत असतात. हां, ते अगदी सर्वस्वी बिनचूक असं काही नाही आहे. आपण जसं काहीतरी चुकतो आहे त्या सगळ्यामधून, तसं त्यांच्याही मनावरती जो परिणाम झालेला आहे सगळा, मोठ्या काळाचा तो परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये काय म्हणूया, एका अर्थाने अविवेकी विचार तयार होणं, भावनांचा ताबा सुटणं, नको तिथे नको ती भाषा वापरणं, अशा चुका होत राहतात. तेव्हा त्यांनाही हे समजून सांगणं आवश्यक असतं. त्यांनाही हे शिकवता येत असतं आपल्याला की आता आपण जुळवून घ्यायचं आहे या सगळ्यामधून, आणि ते जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये सुद्धा कोणता बदल करायला पाहिजे याची सुद्धा गरज असते. तेव्हा तू म्हणतोस ते बरोबर आहे. ते सर म्हणतात ते बरोबर आहे, पण काही फॅमिलीज मी ज्या बघितल्या आहेत किंवा मी जे बोलतो तर त्या इतक्या वैतागलेल्या असतात की ते म्हणतात सर तुम्ही आम्हाला आता काहीतरी करा म्हणून सांगू नका, आम्ही थकलो, जे काय करायचं त्याला करू दे, त्याचं आयुष्य त्यांनी कसंही जगावं. त्यामुळे अशा वेळेला तो हट्टच सोडावाच लागतो की दुसरे बदलतील. म्हणजे जसं म्हणते ना की मी काहीतरी एक गोष्ट करतो आणि त्यांना 9 दिसतं की मी ती करतो, पण तसं जर बघायला गेलं तर मी का करतोय, जसं सर म्हणले की विश्वास ठेव तर ठेव, मी का करतोय. म्हणजे माझी दारू थांबली की आपोआपच एक फायदा काय होतं तर भूक लागायला लागते, झोप यायला लागते, सकाळी उठून फ्रेश वाटायला लागतं, आणि काय व्यसन थांबतं, पैसा खर्च व्हायचा बंद होतो, झोल बंद होतात, किंवा कुठेतरी कर्ज घेणं, खोटं बोलणं, हे त्या व्यसनासाठी जे करावं लागत असतं ते होत नाही. नंतर आपण थोडेसे खाऊन पिऊन व्यवस्थित व्हायला लागतो, ऍक्टिव्ह व्हायला लागतो. अशा टाईपचे जे काही बेनिफिट आहेत ना, अशाकडे जर मी बघायला लागलो तर मग लोक किती विश्वास ठेवतात तर नाही, याचं महत्व कमी होईल. मला असं वाटतं मनातून ते तीव्रता कमी होईल. त्यामुळे माझ्या फायद्यासाठी हे करायचं आहे. मी दारू जी सोडतोय ती लोकांवर उपकार म्हणून सोडत नाही, तर ती माझ्यावरच उपकार आणि माझा फायदा, जे नुकसान केलेलं आहे, जे मला प्रोग्रामद्वारे कळलं, जाणीव करून दिली कोणीतरी की हे बघ दारू पिऊन अशा अशा स्तरावर तुझं या 5-6 स्तरावर नुकसान झालंय, ते आता जर भरायचं असेल तर तुला दारू सोडून पुन्हा त्याकडे जागृतपणे बघितलं पाहिजे आणि भरून काढलं पाहिजे. तर त्या वागण्याची जेव्हा मी सुरुवात करतो ना आणि ती तत्व जेव्हा जोपासायला लागतो, तेव्हा शेवटी मग जग काय म्हणणार आहे या अपेक्षांकडे फारसं वाटतं, पण त्या दुःखाची तीव्रता तेवढी नाही वाढत असं मला अनुभवात वाटतं. पण तू लक्षात असं घे की कुटुंबातली मंडळी जर यायला तयारच नसतील तर गोष्ट वेगळी आहे, मग ते तुलाच घ्यावी लागणार ती सवय. पण ते जर तयार असतील की ठीक आहे आम्ही सुद्धा समजून घ्यायला तयार आहोत, आम्ही ऐकायला तयार आहोत, तर व्यसनमुक्ती केंद्राची ती एक भाग आहे त्या कामाचा की अशा वेळेला ती कौटुंबिक मीटिंग घेणं किंवा काउन्सिलिंग घेणं, ग्रुपचं काउन्सिलिंग घेणं, हे व्यसनमुक्ती केंद्राचं काम आहे आणि ते आम्ही करतो. हां, त्यामुळे तुझं अशी मदत मागितलीस की सर असं असं वाटतंय, ते यायला सुद्धा तयार आहेत, काही गोष्टी मला असं वाटतंय त्यांना सुद्धा सांगितल्या पाहिजेत, काही गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगतो पण काही अडचणी येत आहेत, आपण ती जबाबदारी घेत असतो आणि आपण त्यांच्याशी बोलत असतो. म्हणजे पती पत्नी दोघांचं ॲट अ टाइम सुद्धा आपण काही सेशन घेत असतो, कुटुंबामधली इतर माणसं असतील तर त्यांच्या सकट काही सेशन घेत असतो. म्हणजे कारण त्यांना हा आजार अनेकदा माहिती नसतो किंवा हे काय नेमकं घडतं हे माहीत नसतं, तर आपण त्याच्यात मदत करतो. नाही हा व्यक्तिगत प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर मी दिलंय. कारण काय आहे की बरेचदा जे आम्हाला माहिती आहे की गेला की पितोय, तर त्यांनी बदललं पाहिजे. तर मी नीट आहे आणि ते नीट नाही वागत आहे, ही सिच्युएशन काही काळ तर चालली पाहिजे, तेव्हा त्यांना सांगता येईल आणि तेव्हा ते तुला येऊन सांगता आलं पाहिजे की मी 2-4 महिने नीट आहे आणि मला असे असे त्यांच्यामुळे अर्थ येत आहेत. तेव्हा त्यांचं काउन्सिलिंगला अर्थ असेल आणि म्हणता येईल की तो आता नीट आहे तर तुम्ही जरा बदला बरं का. पण मी जर गेले पितोय तर काय उपयोग, तर तसं काउन्सिलिंग नाही करताय. तसं मी नाही. का सांगतो त्याचं कारण आहे. बरोबर आहे. माझं हे होतं, बरोबर आहे सर तुमचंही, गेले काय काउन्सिलिंग करणार नाही. एकीकडे आता मध्यंतरी एक थर्ड पार्टी माणूस होता की तेव्हा एजंट होते, मित्राचे वडीलच होते. ते मला काय म्हणले की तू तुझ्या फॅमिलीला वेळ देत नाही, तुझा संवाद करत चाललाय, त्यामुळं खूप वाढत चाललं. दुसऱ्या दिवशी पेपर वाचतो तर तुझं पेपरमध्ये कोरोनाचे हे आले तोटे. त्यात काय केलं की माणसं अधिक जवळ राहिल्यामुळे दोष अधिक दिसत गेले. ऐकायचं कुणाचं असं होते. ती जनरल नाही स्टेटमेंट, कारण माणसं जवळ राहिल्यामुळे गुणही दिसत गेले आणि प्रेमही तयार झालं एकमेकात, असाही भाग आहे. मनस्थिती होती की परस्पर विरोधाभासच आहे. नाही, दोन्ही साईड बघायच्या म्हणून त्यांनी एकच बाजू लिहिलेली आहे, लक्षात घे. इथं आपण आपली जनरल स्टेटमेंट्स अशी नसतात आपण बघायची, आपल्या अनुभवातनं आणि आपल्यानुसार पाहिजे असतं तुझ्याकडे. म्हणजे जसं प्रयत्नार्थी परमेश्वरा, प्रयत्न करत राहा यश येईल, असं जे म्हणणं आहे
हे काही जनरल नाही होऊ शकत. काय मग नाही प्रयत्न करत राहा, एक दिवस सोशल ड्रिंकर बनशील, अशा ठिकाणी ते वाक्य लागू पडेल का? त्यामुळे ते व्यक्तिगत तपासावं लागतं. असं नाही उपयोग होणार त्याचा की प्रयत्न करत राहील, मग तो आयुष्यभरच दारू पिण्याचा प्रयत्न करेल. ओके, काही आहे का बघा, नाही तर आपला खरं वेळ होतो. पण तुम्हाला अजून काही मनात आहे का शंका? आपला आजार हा आहे हे मान्य झालं. आपण घरी गेलो किंवा आपण घरी आणले डॉक्टर लोक सांगतात त्यांच्यासोबत असं वाग किंवा असं वागू नका. त्यावेळेस जर तसं न होता उलटच वातावरण सुरू झालं, डॉक्टरांचं नाही आहे, आपण ऐकतोय, जेव्हा आजारी व्यक्ती ते ऐकतोय, त्यावेळेस मग घरच्यांची ती जबाबदारी. बरोबर आहे, पण आपण ते कारण नाही बनवायचं. स्वाद नुकसान आपलं होईल. आपलं नुकसान आपण काय म्हणतो आता आपलं नुकसान करून घ्यायचं नाही, हो की नाही? त्यांनी ऐकायचं का नाही ऐकायचं, त्यांना ऐकायला का नाही आलं, का नाही त्यांनी बदल केला, या सगळ्याची कारणं त्यांच्यापाशी आहेत की नाही? प्रार्थनेनुसार आपण काय म्हणतो, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. ही प्रार्थना का म्हणतोय आपण? म्हणून तर की ज्याच्यावरती आपला ताबा नाही अशा गोष्टी मी कशा बदलू शकणार आहे? मग माझ्या ताब्यात असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? तर मी स्वतः, मी मला बदलीन, मी माझ्या माझं वर्तन बदलीन, माझ्या कामाची पद्धत बदलीन, मी त्यांच्याकडे बघण्याची माझी दृष्टी बदलीन, कितीतरी गोष्टी मी बदलीन, कारण मला बरं व्हायचं आहे. हां हो, पण ते कारण नाही बनवायचं आपण. बनवायचं कारण हे बसलोच आहोत आपण बनवायला, बघा मी फरक केला तुम्ही नाही केला, नाही, अशा दिशेला नाही जायचं, नुकसान आपलं होईल. लास्ट हे आपण ज्या काळात आपण जे बोलत होतो, जे करत होतो, आपल्याला मौका दिली, आपण त्याच्यामध्ये यश नाही पाहिलं, आपण प्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आता इकडे गेल्यानंतर आपण आपल्या चुझीनच की मी हेच पाहिजे, हेच करणार, हेच पाहिजे, ते सोडून ऑप्शन्स म्हणजे जे अवेलेबल ऑप्शन आहे पगाराच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, ते ऍक्सेप्ट केलं तर हे चांगलं असं वाटतंय मला. अर्थातच, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. ऍडजस्ट आपल्याला करायचं आहे सर्वच बाबतीमध्ये, खरं पाहिलं असता. हां, म्हणजे परिस्थिती जशी आहे त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेणं हे आपलं काम आहे आता. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. जे उपलब्ध असेल त्याच्यामध्ये, जसं आत्ता आपण इथे नाही का करत आहे, इथे ज्या प्रकारचं सोय आहे राहायची, ज्या प्रकारचं खाणं आहे, ज्या प्रकारचं अन्न आहे, ज्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत, याच्याशी जुळवून घेतोच आहोत ना आपण. हे जुळवून घेणं जेव्हा आपण घरी फ्रीडममध्ये करायला लागतो, म्हणजे तिथं तर स्वातंत्र्य आहे, चॉईसेस आहेत, पण मी असं म्हणतो की नाही, ते मला घ्यायचे चॉईसेस. हां, मला हे निवड जी उपलब्ध आहे त्याचीच करायची आहे, तर ते सर्वात चांगलं. तुम्ही छान सांगितलं. त्यावेळी हा प्रश्न काय होता नेमका? प्रश्नाचं उत्तरच दिलं त्यांनी. प्रश्न पण असा आहे की कदाचित जुळवून नाही घेतलं तर काय होईल? कदाचित आपण समजा की नाही, आता इकडनं घरी गेल्यानंतर प्रश्न असा आहे की आपण ॲडमेंट राहिलो की आज नोकरी पाहिजे, आज पगार पाहिजे, जाणार नाही तर मी जाणार नाही. त्यावेळेला अँझायटी हे जे वाढते, त्याच्यामध्ये रिलॅक्स होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर. पण सर माझे 21 वर्ष मी डॉक्टरांच्या गेलो होतो, तर डॉक्टर म्हणत जर त्यांच्यासोबत जर जास्त चिडचिड केली तर आई एक्सपायर होऊ शकते. तर आम्ही सगळं घरातलं वातावरण चेंज केलं, त्यामुळे अजूनही आई व्यवस्थित आहे, सगळं बघत. तसंही जर आता मी इथनं जाणार आणि मला भावानी दाखवलं, त्यांनाही जर थोडं, मला असं वाटतं प्रार्थना घेऊन काही पुढचे प्रश्न घेऊ. हां, आता आपण थांबूया, कारण वेळ बराच झालाय ना, सगळ्यांना पुढचे बसायची प्रश्न पण सवय घेऊ नसते. पाहिजे प्रार्थनेनंतर. प्रार्थना सांगतोस? देवा, देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू. आणि अशा परिस्थितीत भेद जाणण्याचे धन्यवाद. थँक्यू.